कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला काळ फसाय निघाले ती, माफ करा सर। माफ करा सरकार, चुकलं आमचं। माफ असू करा। दे असू दे, उठा। पाय काय धरताय, खोळाय का काय? हा, तुम्ही शुद्धीवर आला दोघ जण, दवाखान्यातून बाहेर आला हे बघूनच भारी वाटाले मला। हा, आगीशी लढणारे आमचे दोन वाघ परत आले। हात काय जोडताय मर्दाजानो, त्यांचं बरोबरच आहे, कुणाला बी राग येणार रे। कुंकवावर संकट आलं त्यांच्या, डोसकं फिरणारच की त्यांचं, राग येणारच त्यासनी। त्या जे काही वागले त्याचा राग नाही आलेला, मला वाईट नाही वाटलेलं। तुमचं मन लय मोठं आहे सरकार, कामासनी ठाव आहे, यासनी आखलं नाही ती। माफ करा सरकार, हे असं काही घडलं हे सपनात बी वाटलं नव्हतं। लय लाज वाटते सरकार, माफ करा। तुम्हाला लय ऐकून घ्यावं लागलं सरकार। आम्हाला आमची लय लाज वाटायला लागली, मेलगत वाटायला लागले आम्हाला। अरे तुम्हाला जराशी दम निघत नाही का? अरे आम्हाला बाहेर येऊस तर, अरे अक्कल काय शेण खायला गेली अरे तुमची? हा, मागचं सगळं विसरायचं। अरे आज एक घटना घडली तर त्यांच्या तोंडाला काळं फासून दिंड काढायचे का? हा, आणि तुम्ही पण आलाय यांच्या मागे झेंडे घेऊन। अरे कुणाचं डोकं आहे? काय काय आपला ताने आजारी होता तेव्हा सगळा खर्च कोणी केला? मी म्हंटल त्यांना पगारातून पैसे कापा, पण त्यांनी नाही कापले। आणि तू ग, माझ्या आईचं ऑपरेशन होतं तेव्हा खर्च कुणी केला होता? टाकल्या सरकारने ना, पैसे तरी माघारी घेतलेत का त्यांनी? तुझी सासू होती म्हणून विसरले असशील सगळं, माझा सक्का भाऊ मदतीला नाही आला। टाकलं सरकार रात रात माझ्या संग दवाखान्यात बसून होत, विसरली का समत? अगं दुसरा एखादा असता तर पगारातनं पैसे कापून घेतलं असतं। मला सांग, त्यांना काय गरज होती आपल्या घरच्यांचा दवाखाना करायची, औषध पाणी करायची? आणि एवढंच नाही, सावकाराकडे 4% याजानं आपली जमीन घाण होती, कुणी सोडवली? सगळे विसरलीस का? अगं थोरल्या सरकाराच्या दरबारात कोणती बी अडचण घेऊन गेलं ना, त्यांची ती अडचण सोडवत्यात, आणि तोच वारसा आपलं हे धाकलं सरकार चालवत्यात। अगं मायबाप आहेत ते आपल्यासाठी। धाकलं सरकार, तुमचा हलगर्जीपणा नाही आम्हासनी माहितीये। तुम्हाला सांगतो, मुद्दाम कुणीतरी वायर लूज सोडली म्हणून शॉर्ट सर्किट झाले आणि करंट उलटा फिरला। म्हणजे कशावरून बोलायलास तू? आम्हाला कळलं ना, अहो आमच्या समोर झालं ते, मशीन आमच्यासाठी नवीन आहे का? तुम्हाला सांगतो धाकले सरकार, हे मुद्दामच कोणीतरी खोडसाळपणा केलाय, त्याचा शोध लावायलाच पाहिजे। वय सरकार, आपल्याच कंपनीतला कोणीतरी माणूस आहे, त्याला शोधून काढलं पाहिजे आणि लाद मारून हाकलून दिला पाहिजे। काय काय आम्ही शुद्धीवर येईपर्यंत दम नव्हता का तुम्हाला? काय बी चुकलं नाही धाकल्या सरकारांचं, सगळं आमच्या समोर झालंय। अगं चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघालात तुम्ही। चला सगळ्यांनी पाया पडून सरकारची माफी मागायची, चला सगळे। नाही नाही विठ्ठल, राहू दे राहू दे, थांबा थांबा थांबा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।